मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो, बायकांचे ना असे कोड वर्ड, बायकांची अशी ना कोड लँग्वेज जी तुम्ही अजूनपर्यंत ना कधी तुम्ही ऐकली पण नसेल. म्हणजे मित्रांनो, जेव्हा बायकांना आपापसामध्ये त्यांच्या मैत्रिणींसोबत जेव्हा त्या गप्पा मारतात ना, आणि गप्पा मारताना जेव्हा म्हणजे त्या एकमेकींसोबत ना सेक्सबद्दल म्हणजे मित्रांनो चर्चा करतात ना, तेव्हा सेक्सबद्दल बोलताना बायका कोणत्या कोड भाषेमध्ये, कोणत्या कोड लँग्वेजमध्ये, कोणते कोड वर्ड वापरून बायका सेक्सबद्दल ना चर्चा करतात. सो मित्रांनो, ते मी तुम्हाला आत्ता ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि मित्रांनो, ती बायकांची ना जी कोड लँग्वेज जी आहे ना, आणि बायकांचे म्हणजे ते जे कोड वर्ड जे आहेत ना, म्हणजे ते जेव्हा तुम्ही ऐकाल ना, तेव्हा तुम्हाला म्हणजे धक्का बसेल. म्हणजे तुम्ही स्वतः कधी असा स्वप्नात सुद्धा म्हणजे विचार केला नसेल की बायकांना असं पण बोलू शकतात का. पण मित्रांनो, बायकांना असं बोलतात, असं मी स्वतः माझ्या कानाने ना मी ऐकलं आहे. सो मित्रांनो, आता ते मी कधी ऐकलं आणि कसं ऐकलं, सो मित्रांनो ते मी तुम्हाला ना कधीतरी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेन. पण मित्रांनो, आता मी तुम्हाला ना ती कोड लँग्वेज, ते कोड वर्ड आता मी तुम्हाला सांगतो. तर त्यामुळे हा व्हिडिओ ना तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या ह्या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जी पहिली कोड लँग्वेज जी आहे, तर ती पहिली कोड लँग्वेज अशी आहे मित्रांनो, की मित्रांनो बायकांना आपल्या मैत्रिणीला असं विचारतात की काय ग, काल रात्री तुझं जेवण चांगलं झालं ना. काय बोललो मी? बायकांना आपल्या मैत्रिणीला असं विचारतात की काय ग, काल रात्री तुझं जेवण चांगलं झालं ना. आता बघा मित्रांनो, हा प्रश्न ना त्या बाईला आपल्या मैत्रिणीला असा विचारायचा असतो की म्हणजे काय ग, काल रात्री ना सेक्स चांगला झाला ना. पण ती म्हणजे असं ना, म्हणजे एकदम म्हणजे ओपनमध्ये खुल्लम खुल्ला न विचारता ती म्हणजे एका कोड लँग्वेजमध्ये तिला विचारते की म्हणजे काय ग, काल रात्री तुझं जेवण चांगलं झालं ना. आता बघा मित्रांनो, ह्याचं उत्तर पण ना तिची मैत्रीण म्हणजे तिला पण ना ओपनमध्ये न देता म्हणजे तिला पण ती ना ह्याचं उत्तर कोड लँग्वेजमध्ये तिला देते. जसं की मित्रांनो, जर म्हणजे तिच्या मैत्रिणीला जर तिला चांगला सेक्स तिला जर भेटला असेल ना, सो मित्रांनो ती ना ह्याचं उत्तर असं देते की अगं तुला काय सांगू, काल रात्री ना एकदम मी मस्त जेवले, माझं पोट ना पूर्णपणे भरून गेलं. आता म्हणजे अगदी मला ना आठवडाभर म्हणजे जरी मला जेवायला नाही ना भेटलं, म्हणजे तरी पण मला काहीच फरक मला पडणार नाही. कालचं जे जेवण होतं ना, ते मी तुला काय सांगू, म्हणजे काल जेवता जेवताना ना अगदी मला म्हणजे माझं पोट भरून गेलं. आणि म्हणजे मी जेवल्यावर ना एक म्हणजे मस्त चांगला ढेकर पण मला आला. म्हणजे मित्रांनो, ह्याचा अर्थ म्हणजे असा होतो की त्या बाईला असं बोलायचं आहे की काल रात्री ना माझा जो सेक्स झाला ना, तो एकदम फर्स्ट क्लास होता, म्हणजे एकदम मला मजा आली, असं त्या बाईला बोलायचं आहे मित्रांनो. आणि जर का त्या बाईला ना चांगला सेक्स तिला जर भेटला नसेल, सो मित्रांनो ती ना ह्याचं उत्तर ती असं देते की अगं तुला काय सांगू, कसलं जेवण आणि कसलं काय, म्हणजे आजकाल ना फक्त मी जेवायचं म्हणून जेवते. आजकाल म्हणजे जेवणाला ना ती टेस्ट आता ती उरलीच नाही. म्हणजे मी ना ह्याच्या अगोदर जे जेवायचे ना, ते मी तुला काय सांगू, काय ते जेवण होतं. बट म्हणजे आता मी जे जेवते ना, अगदी म्हणजे ते पांचट असतं जेवण. म्हणजे आता मला जेवायला ना अजिबात मजा येत नाही. म्हणजे मला कधी कधी तर असं वाटतं की म्हणजे रोज रोज ना म्हणजे हे घरचं जेवण्यापेक्षा म्हणजे कधीतरी मी ना बाहेर कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी पोट भरून जेवू, असं मला वाटतं. आता मित्रांनो, म्हणजे असं ना ती कोड लँग्वेजमध्ये आपल्या मैत्रिणीला बोलते. पण त्याचा खरा अर्थ असा असतो की त्या बाईला बोलायचं असतं की म्हणजे आजकाल मला ना सेक्समध्ये जास्त मजा येत नाही. आणि म्हणजे मला कधी कधी तर असं वाटतं की म्हणजे रोज रोज ना म्हणजे माझ्या नवऱ्यासोबत म्हणजे सेक्स करण्यापेक्षा म्हणजे कधीतरी ना कुठेतरी बाहेर जाऊन कोणत्या तरी म्हणजे परपुरुषासोबत संबंध बनवावे आणि मस्तपैकी संतुष्ट व्हावं, असं त्या बाईला बोलायचं असतं मित्रांनो. बट मित्रांनो, बायकांना अशा कोड लँग्वेजमध्ये एकमेकींसोबत बोलतात मित्रांनो. आता त्याच्यानंतर जी दुसरी कोड लँग्वेज आहे, तर ती दुसरी कोड लँग्वेज ना अशी आहे मित्रांनो, की मित्रांनो बायकांना आपल्या मैत्रिणीला असं पण सांगतात की अगं तुला काय सांगू, खूप दिवस झाले ना मी तुला सांगितलं नाही, पण खूप दिवसांपासून ना माझा जो मोबाईल आहे ना, तर त्याची रेंज ना पूर्णपणे गेली आहे. माझ्या मोबाईलला ना नेटवर्कच येत नाही. म्हणजे मी ना खूप जास्त प्रयत्न केले की म्हणजे माझा मोबाईल ना म्हणजे मी स्विच ऑफ केला, स्विच ऑन केला, म्हणजे माझ्या म्हणजे मोबाईलमधलं ना सिम मी बाहेर काढलं, ते पुसून परत आत घातलं, पण म्हणजे किती प्रयत्न करून पण ना माझ्या मोबाईलला ना रेंजच येत नाही, त्याचं नेटवर्क ना पूर्णपणे डाऊन झालंय. आता बघा मित्रांनो, हे बोलणं ना त्या बाईला नेमकं खरं
खरं तिला असं बोलायचं असतं की अगं तुला काय सांगू, खूप दिवस झाले म्हणजे माझा म्हणजे जो नवरा आहे ना, तर म्हणजे माझ्या नवऱ्याचा उठतच नाही. म्हणजे मी ना खूप जास्त प्रयत्न केले, म्हणजे मी माझ्या नवऱ्याला ना किसिंग केलं, म्हणजे त्याचा तोंडात घेऊन बघितला, म्हणजे खूप जास्त प्रयत्न केले, बट म्हणजे माझा जो नवरा आहे ना, म्हणजे त्याला काही फीलच होत नाही, म्हणजे त्याचा ना उठतच नाही, असं त्या बाईला बोलायचं असतं मित्रांनो. पण ती कोड लँग्वेजमध्ये ती आपल्या मैत्रिणीला असं सांगते की अगं तुला काय सांगू, खूप दिवस झाले माझा जो मोबाईल आहे ना, तर त्याला नेटवर्कच येत नाही, त्याची पूर्णपणे रेंज गेले, म्हणजे मी खूप जास्त प्रयत्न करून झाले, पण म्हणजे माझ्या प्रयत्नाला ना यशच येत नाही. मी खूप प्रयत्न केले, पण माझ्या मोबाईलला ना रेंज म्हणजे अजिबात येतच नाही, असं म्हणजे त्या बाईला ना आपल्या मैत्रिणीला तिला सांगायचं असतं मित्रांनो. तर मित्रांनो ही ना दुसरी कोड लँग्वेज आहे. आता मित्रांनो त्याच्यानंतर जी तिसरी कोड लँग्वेज आहे, तर ती तिसरी कोड लँग्वेज ना अशी आहे मित्रांनो की मित्रांनो बायका ना आपल्या मैत्रिणीला असं पण सांगतात की अगं माझ्यासोबत ना खूप दिवस झाले एक प्रॉब्लेम ना माझ्यासोबत होतोय. तर तो प्रॉब्लेम असा आहे की म्हणजे माझा जो मोबाईल आहे ना, म्हणजे त्याच्या बॅटरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय. म्हणजे मी ना माझा मोबाईल चार्जिंगला लावते, तो म्हणजे मोबाईल ना मस्तपैकी चार्ज पण होतो, पण म्हणजे जेव्हा मी ना तो मोबाईल जेव्हा वापरते तेव्हा 5 ते 10 मिनिटात त्याची चार्जिंग ना पूर्णपणे उतरून जाते. असा प्रॉब्लेम ना खूप दिवस झाले माझ्यासोबत होतोय. आता बघा मित्रांनो हे बोलणं ना त्या बाईला नेमकं तिला असं बोलायचं असतं की म्हणजे माझा जो मोबाईल आहे ना, तर त्याच्या बॅटरीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, म्हणजे मी त्याला चार्जिंग करते आणि तो चार्ज पण होतो, पण 2 मिनिटामध्ये ना किंवा 5 मिनिटामध्ये त्याची चार्जिंग ना पूर्णपणे उतरते. म्हणजे मित्रांनो त्या बाईला आपल्या मैत्रिणीला असं सांगायचं आहे की म्हणजे माझा जो नवरा आहे ना, तर त्याचा जो सोटा आहे ना, तर त्याच्या सोट्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय, म्हणजे मी त्याच्या सोट्याला ना चांगला मस्तपैकी म्हणजे तयार करते, तो म्हणजे मस्तपैकी म्हणजे उभा पण राहतो, पण म्हणजे काही मिनिटामध्ये ना त्याचा सोटा खाली पडतो. म्हणजे मित्रांनो त्याच्या सोट्यामधून ना पाणी बाहेर येतं आणि म्हणजे तो फुस होतो, म्हणजे त्याची बॅटरी पूर्णपणे उतरून जाते, असं त्या बाईला बोलायचं असतं मित्रांनो. पण ती असं ना ओपनमध्ये न बोलता ती कोड लँग्वेजमध्ये ती आपल्या मैत्रिणीसोबत ती बोलते मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ ना तुम्हाला कसा वाटला, तर ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा. तर मित्रांनो पटापट कमेंट करा, जेणेकरून मला पण समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.